यानंतर एक मोठी माहिती समोर येते। सुनील तटकरे बोलतायत, थेट जाऊयात। आणि म्हणूनच आज बाबासाहेबांच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सारेजण नतमस्तक होतो आहोत। त्याचबरोबर आज मुंबईवर जो हल्ला झालेला होता त्याचा स्मृतिदिन सुद्धा आहे। यामध्ये खूप पोलीस जवान जे आहेत ते मारले गेलेले होते आणि असा दिवस परत मुंबईने कधी बघू नये अशी सगळ्या भारतीयांची इच्छा आहे। निश्चित आजचा दिवस संविधान दिन म्हणून आम्हाला सर्वांना जसा अभिमानास्पद आहे तसं महाराष्ट्रासाठी तमाम मुंबईकरांच्यासाठी आजचा दिवस ज्या पद्धतीने भ्याड हल्ला आपल्या देशावरती, आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीवरती, आपल्या राज्याच्या आर्थिक राजधानीवरती मुंबईमध्ये झाला त्याचा तीव्र धिक्कार, तीव्र निषेध या ठिकाणी करतो। पण अशा अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या वेळेला मुंबई पोलीस दलाने जी अतुलनीय कामगिरी केली, 4 महत्त्वाचे अधिकारी आपल्यातून त्या कालावधीमध्ये गेले, शहीद झाले, त्यांच्याच अतुलनीय धैर्याच्यामुळे पुढचा अनर्थ त्या ठिकाणी टळला। आज संविधानाप्रती श्रद्धा अर्पित करत असतानाच आपल्या या देशाच्या इतिहासात असा पुन्हा दिवस परत कधी येऊ नये। मला विश्वास आहे हा देश अधिक बलशाली, अधिक प्रतिभावान संबंध जगाच्या पाठीवरती होतो आहे। अशा वेळेला असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस कुठलीही शक्ती त्या ठिकाणी करू शकणार नाही। सर, सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येत असला तरी आज या जुन्या विधिमंडळाचा शेवटचा दिवस सुद्धा आहे असं आज कळते की मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री होतील। काय सत्ता स्थापनेच्या संदर्भात हालचाली चालू आहेत? रात्रभरात काय बदललंय? नाही, आजही संविधानाचा दिवस आहे, ज्या संविधानानेच आम्हाला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी दिल्यात। माझंही काल मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बोलणं झालं। आज राज्यपाल महोदयांना भेटून मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय नियमाप्रमाणे, तरतुदीप्रमाणे त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग त्यानंतरची जी काही व्यवस्था असते, काळजी व व्यवस्था, त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्यपाल महोदय त्या ठिकाणी घेतील। मला विश्वास आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राज्यामध्ये जे आज प्रचंड असं बहुमत महायुतीला राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या माध्यमातून नवीन सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल। आपण दिल्लीला जाणार आहात अशी देखील एक माहिती समोर आली होती। दादा असतील, तुम्ही असेल? आज दिल्लीला मी जाणार आहेच, कारण आमचं संसदेचंही अधिवेशन आहे। कालही होतं, आज संविधान दिनाचा कार्यक्रम संविधान भवनमध्ये त्या ठिकाणी आहे, सेंट्रल हॉलमध्ये। परंतु आज रात्री मी जाणार आहे। कदाचित इतरही काय हालचाली झाल्यास तर राज्यांतील प्रमुख नेतेसुद्धा दिल्लीला येऊ शकतील। या क्षणापर्यंत तरी मला त्या संदर्भातली काही माहिती उपलब्ध झालेली नाही। शपथविधी कधी होईल मुख्यमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा? एक असं आहे की या सर्वच बाबी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून ठरणार आहेत। राज्यांतील सर्व नेते आज राज्यातच या ठिकाणी आहेत। शेवटी मी वारंवार सतत सांगत आलो की या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्वाशी बोलून त्या ठिकाणी होईल आणि अपेक्षित असं की 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे। मागच्या सुनावणीमध्ये अजित पवार यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा सल्ला देखील कोर्टाने दिला होता। आता 41 आमदार निवडून आलेले आहेत, काय वाटतं आजच्या सुनावणीत काय होऊ शकतं? स्वतःच्या पायावर आम्ही इतके घट्टपणाने उभे राहिलेलो आहोत की आमचा स्ट्रायकिंग रेट हा जवळपास 72% आसपास राहिला। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीमध्ये आमची जी बाजू आहे ती यापूर्वी सुद्धा आम्ही मांडली। स्वायत्तता असलेल्या निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय यापूर्वी दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।